ठरलं तर मगच एक नवीन धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमोप्रमाणे पोळी बनवलेली असते बघा प्रेक्षक घरात. तर आता इथे पुरणाची ती पोळी खातात आणि म्हणतात प्रतिमाच्या हातची चव आहे. खरंच पुरणपोळी तन्वीने केली असं म्हणते आता इथे पुरणाची. तर आता इथे प्रिया येते आणि आता इथे ती प्रतिमाला घाटे मिठी मारते आणि म्हणते चव सेम असणारच ना, आमचं रक्ताचं नातं आहे की नाही असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे बघा प्रेक्षक होळीच्या दिवशी प्रतिमा चक्करून पडलेले दाखवले. तर आता इथे सायली जोरात ओरडते आणि म्हणते प्रतिमा त्या. तर आता इथे प्रतिमा त्या करत सगळेजण ओढायला लागतात अर्जुन आणि सायली. तर आता इथे लगेच ॲम्ब्युलन्सला दाखवलंय. तर आता इथे ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन जातात. आता इथे प्रतिमाला बघा प्रेक्षकाने तर तिला व्हेंटिलेटरवर ठेवलेलं असतं. प्रियाचं आणि प्रतिमा त्याचं ब्लड ग्रुप तर सेम आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर तरीही ती तिच्या जन्मदात्या आईला रक्त द्यायला नाही का म्हणाली असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक. तर अर्जुन म्हणतो शोधून काढायला हवं. तर आता इथे होळीचा दिवस दाखवलाय म्हणजे रंगपंचमीचा. तर आता इथे रंग लावलेला असतो बघा प्रेक्षक अर्जुनला. तर आता इथे ब्लड सॅम्पल तर मिळाला आता इथे तन्वीचा असं म्हणतो इथे अर्जुन म्हणजे प्रियाचा. तरी आता घोटाळा करण्याचा प्रयत्न नक्की करणार आहे ही असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे तेवढ्यातच प्रिया कुणाला तरी कॉल करते आणि म्हणते हॅलो. तर आता इथे अर्जुन पण कुणाला तरी कॉल करतो आणि म्हणतो हॅलो. तर आता इथे रिपोर्ट्स आलेले असतात बघा प्रेक्षक. तर आता इथे सायली म्हणते आता कळलं का प्रिया प्रतिमा त्यानं रक्त द्यायला का नाही म्हणाली ते असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे प्रियाला हसायचं दाखवलंय. तर आता इथे ठरलं तर मग हा मेन एपिसोड मध्ये ह्या आठवड्यामध्येच येणार आहे बघा प्रेक्षक हे सगळं. तर प्रेक्षक खूप इंटरेस्टिंग होणार आहे या आठवड्यामध्ये कारण आता इथे प्रियाचं सत्य लवकरच उलगडणार आहे आणि आता इथे हे रंगपंचमीच्या दिवशीच उलगडणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं काय होणार आहे? प्रिया पकडली जाईल का की अजून काहीतरी नवीन ट्विस्ट येणार आहे? तर आता इथे अजून एक शॉकिंग न्यूज आहे ती म्हणजे प्रतिमाला खूप काहीतरी बरं नाही आणि ती व्हेंटिलेटरवर आहे आणि तर तिला रक्ताची गरज आहे आणि हे रक्त द्यायला नको म्हणलेले असते प्रिया म्हणजे तिला द्यायचं नसतं रक्त बघा प्रेक्षक प्रतिमाला. तर आता इथे त्याच्यामुळेच आता इथे अर्जुन आणि सायलीला काहीतरी शंका येते तिच्यावरती आणि आता इथे प्रियाचं रक्त त्यांना मिळालेलं असतं पण आता इथे अर्जुनला वाटतं ती काहीतरी नक्की गडबड करणार आहे आता हे रक्त मिळाल्यानंतरही. तर बघा प्रेक्षक प्रिया ही कुणालासाठी कॉल करते आणि सांगते त्यांना काय काय. तर आता बदलायला सांगते बहुतेक ती सॅम्पल पण आता इथे अर्जुनही यावेळेला काहीतरी प्लॅन करतो आणि तोही कुणाला तरी कॉल करतो. तर आता इथे शेवटी जेव्हा रिपोर्ट्स येतात तेव्हा सायली म्हणते आत्ता कळते की का नाही म्हणते ती आता इथे जन्म देणाऱ्या आपल्या आईला रक्त देण्यापासून असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे काहीतरी सत्य उलगडलेलं आहे. तर आता इथे हे सत्य बघा प्रेक्षक याच आठवड्यामध्ये उलगडणार आहे तेही रंगपंचमीच्या दिवशी. तर तुम्हाला काय वाटतंय प्रेक्षक कमेंट करून नक्की सांगा. तर मला तरी वाटतं अजूनही पूर्ण सत्य बाहेर येणार नाही पण थोडं तरी काहीतरी कळणारच आहे बघा प्रेक्षक कारण आता इथे 3 वर्ष झालेली आहे आणि प्रियाचं सत्य कधी ना कधी बाहेर येणारच असतं. तर आता इथे दमून खूप फॅन्स गेलेले होते त्यामुळे आता इथे नवीन काहीतरी बदल घडवायचाच होता चॅनलवाल्यांना. तर बघा इथे प्रेक्षक प्रतिमालाही जेव्हा प्रिया इथे घट्ट मिठी मारते आणि म्हणते होणारच आमचं रक्ताचं नातं आहे म्हणते तेव्हा सुद्धा असं वाटते की प्रतिमा ना बघा प्रेक्षक काहीतरी धमकावून तिने ती पोळ्या बनवून घेतलेल्या असतात. तर तुम्हाला काय वाटतं प्रेक्षक तेही कमेंट करून सांगा आणि आता इथे काय होणार आहे पुढे हेही आम्हाला सांगा. मला तर असं वाटतंय की लवकरात लवकर तर नाही येणार बाहेर हे सत्य. तर काहीतरी मात्र असं होणार की क्ल्यू तरी नक्की मिळणार अर्जुन सायलीला कारण हे सत्य बाहेर येणं खूप गरजेचं आहे कारण हे सिरियल खूप बोरिंग झालं होतं आणि TRP खूप कमी होत होती त्यामुळे आता हे स्टेप घ्यावीच लागली निर्मात्यांना बघा प्रेक्षक आता काय होणार आहे बघणं इंटरेस्टिंग होणार आहे कारण आता इथे सगळं अवलंबून आहे प्रिया जे काय रिपोर्ट्स येतात त्याच्यावरती DNA टेस्टवर काय होणार आहे तेही बघा प्रेक्षक तर प्रेक्षक तुम्हालाही काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलवरती तुम्हाला कोणतं कंटेंट बघायला आवडेल म्हणजे कोणत्या सिरियलचं तेही आम्हाला नक्की सांगा बघा प्रेक्षक आणि तुमची आवडती जोडी कोणती आहे अर्जुन सायली आहे की लग्नानंतर होईलच प्रेमची जीवा आणि नंदिनी आहे की पार्थ आणि काव्य आहेत की तू रे माझा मित्रामधले ईश्वरी आणि अर्णव आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला असेच नवीन जोडप्यांबद्दल अपडेट्स पाहिजे असतील तर तेही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. तर प्रेक्षक तुम्हाला आमच्या ह्या चॅनलवरचे अपडेट्स कसे वाटतात ते सुद्धा आम्हाला कमेंट करून फीडबॅक नक्की द्या. तर प्रेक्षक खूप इंटरेस्टिंग आलेला आहे हा प्रोमो कारण आत्ता कुठे जाऊन प्रियाचं सत्य बाहेर येणार आहे 3 वर्षानंतर. तर खूप उत्सुकता आहे प्रेक्षकांना बघा प्रेक्षक कारण आता हे सत्य खूप दिवसांपासून उलगडायला हवं होतं. खूपच जास्त वेळ घेतला आहे ह्या चॅनलवाल्यांनी आणि निर्मात्यांनी कारण हे सत्य खूप आधीच आता उलगडायचं होतं पण आता इथे अश्विनसोबत लग्न झालेलं आहे प्रियाचं. सत्य कळलं तरी काय आहे प्रिया तर राहणारच ना त्या घरामध्ये. तर आता इथे तन्वी समजून तिच्यावर लग्न केलेलं असतं अश्विननी आणि म्हणत असतो तो माझे सासू सासरे एवढे चांगले आणि म्हणत असतो की माझा सासरा एवढा मोठा वकील. तर आता त्याला कळेल की त्याचे सासू सासरे म्हणजेच ते लोखंडे कपल जे एवढे बावट असतात आणि एवढे बघा प्रेक्षक ते दोघेच म्हणजे आता लोखंडे सदाशिव लोखंडे आणि तिची बायको किती बावट असतात आणि किती कंजूस असतात हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि किती लालची असतात. तर आता इथे त्याला कळून चुकेल ह्या अश्विनला की माझे सासू सासरे असे असतात म्हणून. ह्या बावट अश्विनचं तर बघा प्रेक्षक शॉकमध्येच त्याला कळणार आहे की प्रिया ही तन्वी नाही आहे
आणि बघा प्रेक्षक हो, सायली ही तन्वी आहे कळल्यावर किती मोठा आनंद होणार आहे अर्जुनला. हे पण खूप इम्पॉर्टंट आहे आणि इंटरेस्टिंग आहे. कारण आता इथे प्रतिमा रविराजची खरी मुलगी ही सायली असते हे कळेल. तर आता इथे मधुभाऊंचं काय ते दाखवतच नाहीत बघा प्रेक्षक हो. मधुभाऊंना पण आता इथे शुद्ध आलेली दाखवली पाहिजे आणि तेही हे सत्य सांगितलेलं हवे की रविराज आणि प्रतिमाची मुलगी प्रिया नसून सायली आहे हे सत्य कळायला हवं. तर आता इथे नागराज आणि मैपतने पण हे सत्य सांगून टाकायला हवं बघा प्रेक्षक हो. कारण आता इथे खूप ताणलं गेलेलं आहे की प्रिया त्यांची मुलगी म्हणून राहते आता इथे रविराजची. तर हे सत्य नक्कीच बाहेर यायला पाहिजेत. कारण आता इथे प्रेक्षकांना खूप कंटाळा आलेला आहे आणि थोड्या लोकांनी तर बघायचंही सोडलेलं आहे. कारण प्रियाची मनमानी खूप अति दाखवली आहे. कारण आता ती जेलातून पण सुटतेच तर सुटते. तर हे सत्य पण लपवायला बघते. तर ती किडनॅप सुद्धा करते सुमनला. तर हे बघा प्रेक्षक हो, हे काय आवडलेलं नाही आता इथे प्रेक्षकांना. तर लवकरात लवकर हे सत्य सगळ्यांसमोर आलेलं पाहिजेत. तर आता इथे ह्याच आठवड्यामध्ये हे मेन एपिसोडमध्ये दाखवलं जाईल. तर बघा प्रेक्षक हो, ह्या नवीन अपडेट बघायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण आम्ही एपिसोडसुद्धा अपडेट देतो. तर प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या चॅनलबद्दल काय वाटतं? फीडबॅक सांगा आणि कमेंट करून नक्की कळवा. तर बघा प्रेक्षक हो, असेच नवीन नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फीडबॅक द्यायला विसरू नका. तर वळूया आता इथे प्रोमोकडे. तर प्रोमो खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे बघा प्रेक्षक हो. कारण आता इथे प्रियाचं हे सत्य जर सगळ्यांसमोर आलं तर ती घरातूनही जाईल आणि आता इथे अश्विन पण तिला सोडेल. कारण अश्विनी तिच्यासोबत लग्न ह्याच कारणासाठी केलेलं होतं कारण ती तन्वी आहे म्हणून. तर आता हे सत्य सगळं कोलमडणार आहे. तर आता इथे अश्विनची रिॲक्शन काय असेल आणि बाकी सगळ्या घरातल्यांची रिॲक्शन काय असेल हे बघणं इंटरेस्टिंग आहे. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, कुणालाच माहित नाही सायलीच ही रिअल तन्वी आहे. आता लोकांना कळतं प्रिया ही रिअल तन्वी नाही म्हणून. तर आता इथे तन्वीचा परत शोध सुरुवात होणार बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायलीच तन्वी आहे म्हणून कळणार. तर आता इथे कोणी खूप लोक येणार आता इथे मी तन्वी म्हणत बघा प्रेक्षक हो. आणि तिथे खूप इंटरेस्टिंग गोष्टी होणार आहेत. कारण आता इथे लोकांना हे कळणार की प्रिया ही तन्वी नाही आहे. पण रिअल तन्वी कोण आहे हे कळणार आहे. त्यासाठी पण खूप दिवस आहेत आता इथे. कारण आता इथे रविराज परत सुरुवात करणार की माझी मुलगी कोण आहे शोधण्याचा प्रयत्न करणार तो. तर आता इथे हे सगळं बघा प्रेक्षक हो, खूप आता लांब सडक प्रोसेस होणार आहे की जोपर्यंत सायलीज रिअल तन्वी आहे हे कळेल. पण मात्र आता इथे प्रिया तन्वी नाही हे मात्र सत्य कळेल लवकरात लवकर लोकांना. मात्र सायलीज तन्वी आहे हे सत्य कळायला अजून 6 महिने तरी लागतील. कारण हे सिरियल संपून जाईल ना. तर तोपर्यंत खूप काही घडामोडी घडतील बघा प्रेक्षक हो. साक्षीचं पण कळेल आता इथे सायलीला. साक्षी घर सोडून गेलेली असते. तर सायली ही हे सत्य कळल्यानंतर अर्जुनबद्दल घर सोडून जाईल का? ती सोडेल का अर्जुनला? हे पण जाणून घ्यायला खूप इंटरेस्टेड आहे मी. तर तुम्हाला कसं वाटतंय प्रेक्षक हो? कारण आता इथे ह्या प्रोमोने तर तुफानच घातलेला आहे. कारण आता इथे खूप दिवसापासून आम्हाला सगळ्या प्रेक्षकांना उत्सुकता होती की केव्हा उलगडणार आहे हे सत्य की प्रिया ही तन्वी नाही आहे म्हणून. तर आता हे सत्य लवकरात लवकर बाहेर येणार आहे बघा प्रेक्षक हो. आणि तुम्हाला किती इंटरेस्ट आहे हे जाणून घेण्यासाठी. तर ह्या आठवड्याचे सगळे एपिसोड्स तुम्हाला बघावे लागतील आणि आमच्या ह्या चॅनलवरती सगळ्यात पहिला सगळे एपिसोड्स येतात. तर प्रेक्षक हो, बघायला विसरू नका. आमच्या या चॅनलवरती सगळे एपिसोड्सचे अपडेट्स आणि नवनवीन प्रोमोसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अजून काय अपडेट्स द्यायचे असतील आणि काही फीडबॅक द्यायचे असतील तर कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. तर प्रेक्षक हो, प्रोमो इथेच संपतो.